नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 23 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज, दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर कोणती जिल्हे, कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकत असाल आता दुपारचे 12 वाजत आहे। या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल वसई विरार आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, मुंबई उपनगर, पनवेल, उल्हासनगर, त्यानंतर अलिबाग, नागोठाणे, मुरुंद, दापोली आहे, खेड आहे, दापोल आहे, चिपळूण, मखलाज, रत्नागिरी, त्यानंतर राजापूर, कंकावली, सावंतवाडी या पश्चिम किनारपट्टी लगतचा जो बेल्ट आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सांगली, कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे, बारामती 2, इंदापूर, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबारचा जो प्रदेश आहे, नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड, नाशिक हा प्रदेश थोडासा कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं शिरपूर आहे, शेंदवा आहे, चोपडा, जळगाव आहे, धुळे आहे, चाळीसगाव, शेवगाव, बोदवड, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, पैठण आहे, जामखेड, बीड, बार्शी, इंदापूर, बारामती, पंढरपूर, सांगोले, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, कैज, त्यानंतर इकडं सांगोले आहे, करमाळा, वैजापूर हा जो मराठवाडा आणि अहिल्यानगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। असा हा अंदाज आहे मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर इकडे जालना आहे, परतूर आहे, जिंतूर आहे, त्यानंतर परभणी आहे, माजलगाव, परळी वैजनाथ आहे, अंबेजोगाई, कैज, बीड, अहमदपूर, उदगीर, लातूर, बसव कल्याण, देगलूर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नांदेड आहे, भोकर आहे, उमरखेड आहे, निजामाबाद आहे, देगलूर आहे, त्यानंतर अहमदपूर आहे, परभणी, जिंतूर, त्यानंतर हिंगोली आहे, त्यानंतर इकडं जालना आहे, चिखली आहे, मेकर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रस, दारवा, नेर, पांढरकवडा, घाटंजी, त्यानंतर वरोरा आहे, त्यानंतर चंद्रपूर आहे, त्यानंतर वर्धा आहे, आर्वी, काटोल, वर्धा, हिंगणघाट, त्यानंतर आर्णी, पुसद, उमरखेड, किनवट, भोकर, त्यानंतर इकडे कारंजा, लाड आहे, मानोरा आहे, मंगरुळपीर, वाशिम, त्यानंतर इकडं रिसोड आहे या वाशिम या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला आहे, त्यानंतर इकडं बाळापूर, परतूर, पातूर, मूर्तिजापूर, दर्यापूर, आकुट, तेलारा, त्यानंतर इकडं जानेफळ, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चिखलदरा, परतवाडा आहे, अचलपूर आहे, त्यानंतर इकडं अमरावती, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर, पुलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर वरुड आहे, नरखेड आहे, पांडुर्णा आहे, काटोल आहे, कारंजा आहे, कोंडाली आहे, सौसार आहे, सावनेर आहे, नागपूर, धवलपूर, रामटेक, मौंडा, उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोर आहे, पवनी आहे, साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी आहे, गोंदी आहे, आमगाव आहे, देवरी आहे, गोरची, त्यानंतर डोंगरगड आहे,
मालेवाडा, त्यानंतर धानोरा आहे, गडचिरोली, चंद्रपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 23 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 23 ऑगस्ट 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त आणि आवडला असेल व्हिडिओला लाईक करा.